ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 21। आदित्यानम् अहं विष्णु आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशवान् आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषा रविरंशुभान् आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचर्मरुतास् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी मरीचर्मरुतास् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी मरीचमरुताम् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचमरुताम् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचमरुताम् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचमरुताम् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी आदित्यानाम् अहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचमरुताम् अस्मि नक्षत्राणाम् अहं शशी आदित्यस्य धातार अमचिंतस रूप आदित्य वर्णम मित्र इत्यादी जितके पुत्र आहेत त्यात विष्णू अर्थात वामन मुख्य आहे। भगवंताने वामन रूपाने अवतार घेऊन दैत्याच्या संपत्तीला दान रूपाने घेतले आणि आदित्यामध्ये पुत्रांना देवतांना ती संपत्ती देऊन टाकली। चंद्र, नक्षत्र, तारे, अग्नी इत्यादी जितक्या काही प्रकाशमान वस्तू आहेत त्यात किरणे असणारा सूर्य मीच आहे। तो सर्वांना प्रकाशमान करतो। सत्व, ज्योती, आदित्य, हरित इत्यादी नावाने 49 मरुत आहेत। त्यांचे मुख्य तेज मी आहे। त्या तेजाच्या प्रभावाने इंद्राकडून दितीच्या गर्भाचे 7 तुकडे केल्यावर त्या 7चे परत 7 तुकडे करूनही ते मेले नाहीत, तर एकापासून 49 झाले। अश्विनी, भरणी, कृतिका ही जी 27 नक्षत्रे आहेत त्या सर्वांचा अधिपती चंद्र मीच आहे। हरये नमः, हरये नमः, हरये नमः।